वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय। भाजपा सत्तेत आल्यानंतर घोडचूक करत असते अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे। तसेच देऊळ, गुरुद्वारा, मस्जिद आणि बुद्ध विहार देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही, तर देशाची सुरक्षितता ही राज्यघटना आणि सक्षम व्यवस्थेमुळेच सुनिश्चित होऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे। आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची गेली 40 वर्षाची भूमिका 14 वर्ष जी आहे त्याची भूमिका जर आपण पाहिली तर आम्ही बिगर मुसलमानांच्या तिकिटावरती मतावरती निवडून येऊ शकतो असा त्यांचा स्टँड राहिलेला आहे आणि त्याला अनुसरून ख्रिश्चन, मुस्लिम, जैन याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु मागच्या काही महिन्यामध्ये एका काळी RSSचे असणारे स्पोक्सपर्सन राम माधव हे ISI पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले आणि भेट झाली। 2-3 दिवस चर्चा झाली। मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष ज्या वेळेस सत्तेवरती येते त्या वेळेस ती असणारी घोडचूक त्या ठिकाणी करत असते। मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे फॉरेन मिनिस्टर होते। व्हिएतनाम सारख्या देशाची भारताशी अत्यंत घनिष्ठ आणि मैत्रीचे संबंध होते। फेब्रुवारी 79 मध्ये अटल बिहारी वाजपेयी चायनाच्या दौऱ्यावरती गेले। हे तिथे पोचले असतील चायनाच्या भूमीवरती आणि चायनाने व्हिएतनामवरती युद्ध घोषित केलं। माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने ही माहिती दिली होती, पण जे काँग्रेस करू शकला नाही ते आम्ही करू। 62च्या युद्धाच्या नंतरच्या कालावधीमध्ये आणि आपण बघत असाल की अर्धवट दौरा टाकून अटल बिहारी वाजपेयी यांना भारतामध्ये परतावं लागलं अशी परिस्थिती आहे। दुसरी महत्त्वाची चूक जी झाली आणि ती घोड चूक झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुर्दैवाने भारतीय नागरिक हा देवळाच्या बाहेर अजून आलेला नाही आणि मस्जिदीच्या बाहेरून अजून आलेला नाही, तो दोन्ही ठिकाणी अडकलेला आहे।